12 जानेवारी एक वेगळा इतिहास घडवणारा हा दिवस. ह्या चारी जणांनी आपल्या देशासाठी बलिदान ह्या ठिकाणी दिलं. चारी जण हे सर्व धर्म समभावचे प्रतीक, वेगवेगळ्या धर्माचे जातीचे, तरी ह्या मातृभूमीसाठी बलिदान देणारे हे चार, ज्याच्यासाठी आपलं गाव, आपलं शहर हे नामवंत आहे. आणि आपल्या सोलापूरला पूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी ह्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्याचं कार्य सुरू झालं. आणि इथे बलिदान चौक असेल, चार हुतात्म्यांचं स्थान असेल, अनेक असे वेगवेगळे ठिकाण आहेत जिथून जी चळवळ आहे ती गाजली. आज ह्या चार हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो. आणि हेच प्रतीक आता ह्या देशामध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण का ह्या मातृभूमीनी कधी कोणात भेदभाव केला नाही आहे. या मातृभूमीसाठी अनेकांनी जे बलिदान दिलं त्यांच्या रक्ताचं कधी जातपात आणि जमात नव्हते. आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन, जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत आणि हा देशाला अखंड ठेवण्यात आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे आणि असणार आहे. हे ह्या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी, मातृभूमीसाठी काम करत आहोत. ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा निर्णय दिलेला ते अपेक्षित होतं, कारण का हे सगळंच त्यांच्या बाजूने चालणारं आहे. कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे. म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान ते पण होऊ देतील का नाही ही मनात शंका.